पुढची बातमी पाहूयात। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची चौकशी होणार आहे। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीमध्ये व्यावसायिक भागीदार आहेत। दिग्विजय पाटील 10 तारखेला पुणे पोलिसांमध्ये हजर सुद्धा राहणार आहेत। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, एक खुलासे होत आहेत या जमीन गैरव्यवहार प्रकरणातले, आणखी कोणकोणाचे हात या घोटाळ्यामध्ये बरबटलेले आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानींना अटक जी आहे ती पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केलेली आहे। पुण्यातील गुन्हे शाखेकडून ह्या सगळ्याचा तपास जो आहे तो केला जातोय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता 10 तारखेला म्हणजे जे आहे ते बुधवारी किंवा 11 तारखेला पुणे पोलिसांकडून निश्चितपणाने दिग्विजय पाटील यांची चौकशी जी आहे ती जाणार आहे। आणि पुणे पोलिसांकडून असं देखील सांगितलं जातंय अमेडिया कंपनी जी आहे त्यांनी या सगळ्यामधले जमीन खरेदी आहे ती केलेली होती आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांना तपास करायचा आहे। नेमका हा सगळा व्यवहार जो आहे तो किती रुपयांमध्ये झालेला आहे किंवा नेमक्या काय गोष्टी सांगून तेजवानी यांनी ही सगळी जागा जी आहे ती त्यांना दिलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दिग्विजय पाटील यांच्याकडून अमेडिया कंपनीकडून सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती पोलिसांना घ्यायची आहे आणि त्या दृष्टीने तपास जो आहे तो इथून पुढच्या काळामध्ये केला जाणार आहे। बरं, धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दिग्विजय पाटलांची चौकशी होणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी कोणाकोणाची नावं आता या प्रकरणामध्ये समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता दिग्विजय पाटलांची सुद्धा चौकशी होणार आहे।